राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे। महिनाभर थंडीची लाट राहण्याचा अंदाज आहे। तापमानाचा पारा आता 15 अंशाच्या आसपास आहे। 31 डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील। हवामान खात्याने या संदर्भात पारा वाढल्याने राज्यात शीतलहर येत असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे। महिनाभर अशीच थंडी राहण्याचा अंदाज आहे। मुंबईतही पहाटे थंडी वाढलेली आहे। 15 अंशाच्या थंड राहील। तापमानाचा पारा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। यामुळे आता ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळतात। उबदार कपडे घालून या ठिकाणी नागरिक बाहेर पडताना पाहायला मिळतात। महिनाभर थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सर्वत्रच राज्यभर थंडीची चाहूल। इथे स्वप्नील आपण पाहतोय थंडीचा कडाका वाढलाय। महिनाभर थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। नीलम, नक्कीच गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा कडाका पाहायला मिळतोय। मुंबईतही थंडी ही मुक्कामीच आहे। पारा 20 अंशाच्या खाली पुढील काही आठवडाभर राहणार असल्याचं सुद्धा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेलं आहे। इतका थंड झालेली आहे, वातावरण थंड झालेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांना एक दिलासा मिळतोय। मात्र थंडी बरोबरच धुके आणि प्रदूषणाचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। 7 जिल्ह्यांमध्ये थंडी लाट ही कायम राहणार। मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी पारा 15 ते 20 अंशाच्या खाली राहणार आहे। तर नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार पाहायला मिळेल। जी धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।